बघा हे बघा हे बघा हे बघा काय आपण विचार करणं आणि त्या देवानं आपल्याला बोलवणं खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. चला तर एक स्वप्न म्हणतो आपण ते साक्षात घडणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर फायनली आता आपण उतरलोय जगन्नाथपुरीच्या इथं. बघू शकता आपण समोर बनलेलं आहे. चला तर आपली टोळी फायनली पोहोचलेली आहे जगन्नाथपुरीला. हे बघू शकता. चला जय श्री जगन्नाथ. जायचं कुठेही माहित नाही पण चाललंय खरं. पुढे म्हणजे पुरी स्टेशनवर पुढे माहिती जायचंय कुठं माहित नाही. कुठं जगन्नाथपुरीच नाही. हे बघू शकता आपण इथं बोर्ड दिलेला एवढा मोठा पुरी भाजी नाही का? पुरी भाजी. पुरीची भाजी फक्त पुरीची भाजी नाहीच ना राव. भाजी असती तर दिली असती तुला. बघा रे कुठे वेगळे असेल आपण स्टेशनला गर्दी पण भरपूर आहे. चला भेटू जरा वेळानंतर. जय श्रीराम जय जगन्नाथ महाराज. समोर बघू शकता समोर दिलेलं आहे पंडाल छोटासा. चला भेटू जरा वेळानं. जय श्रीराम जय जगन्नाथ. जगन्नाथपुरीला आलोय आणि स्टेशन वरतीच आपल्याला मूर्ती बघायला भेटली जगन्नाथ बाबांची. चला तर मग जाऊयात. भेटू आपण जरा वेळानंतर ना आपल्या मंदिराच्या बाहेरच. चला तर मग. तर आता आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघतोय आणि इकडं बघू शकतो आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेरची गर्दी. ही इथं लोकांना एकतर रूम भेटत नाही किंवा काहीतरी असेल विषय त्यांचा. इथं लोक दिसतात झोपलेली. आणि याच्यावर आपल्या भाऊंचं वक्तव्य आहे. काय म्हणताय भाऊ याच्यावर? भाऊ भाऊ याच्यावर काय वक्तव्य आहे तुमचं? असं झोपायला लागेल वाटतं आपल्याला. आजची रात्र बहुतेक आम्हाला असंच झोपवायला लागेल जर रूम भेटली नाही तर. असं आम्हाला 3-4 तासांनी दर्शनाला जायचंय पण बॅगी कोण सांभाळणार ना तोपर्यंत. त्या बॅगी सांभाळण्यासाठी आपल्याला रूम बघायची. चला तर मग जाऊयात आपण आपल्या रूमच्या शोधात. तोपर्यंत जय श्रीराम जय जगन्नाथ महाराज की. तरी आपल्याला भेटलेली आहे गाडी. आता रिक्षा भेटली आहे. आता आपण चाललो डायरेक्ट मंदिराकडे. चला तर मग जय जगन्नाथ महाराज की. फायनली पोहोचलेलो आहे जगन्नाथपुरीमध्ये. समोर दिसतंय मंदिर. उद्या सकाळी घ्यायचं दर्शन आपल्याला. बघू शकतो समोर मंदिर दिसतंय. आपण बघू शकतो इथं बिल्डिंग मोठे युको बँक म्हणून. समोरच पोलिसांचं दर्शन झालं पहिलंच. ओरिसाई पोलीस. जगन्नाथपुरीला येणं नशिबात माझं होतं म्हणून आता आलोय. जगन्नाथ स्वामींचं दर्शन झालं तर मोठी गोष्ट आहे. बघू शकतो श्री जगन्नाथ टेम्पल ऑफिस पुरी. ऑफिस आणायचं. मंदिराच्या आवारात चाललोय आपण. तसं तसं मनाला शांती भेटत चालली आहे थोडी थोडी. आणि उद्या दर्शन घेतल्यावर तिथं काय होईल आणि हा अचंबित करणारा क्षण, मनमोहक मोडून टाकणारा क्षण माझ्यासमोर आता दाखवतो. हे बघा हे बघा हे बघा हे बघा काय. धन्य धन्य ती छाया, धन्य धन्य ती काया. वाह वाह वाह. चला फोटो काढतो. आज धन्य झालो. माझं शेवटचं स्वप्न, मी म्हणतो माझं शेवटचं स्वप्न आहे मंदिरात दर्शन घेणं आहे. आणि मंदिराला फक्त पाहणं हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. हे कसं झालं आपण विचार करणं आणि त्या देवानं आपल्याला बोलवणं खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. चला तर मग भेटू आपण उद्या. चला किंवा सकाळी. आज सकाळी भेटणार आहे. चला जय श्रीराम राधे राधे. तर जय श्रीराम मंडळी. आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन ठीक 8 वाजता झालंय बरोबर. हे तुम्ही बघू शकता समोर मंदिर. मंदिरामध्ये दर्शन वगैरे सर्व करून आलेलं आहे.
आणि इथं गर्दी पण बघू शकता, इकडे समोर आहे लाईन. सकाळी सकाळी आम्ही इथनं गेलो होतो, मधीपर्यंत लाईन होती आम्हाला. आणि इथं इथं आता पूर्ण लाईन आहे, पूर्ण मोठी लाईन आहे, बघू शकतो आपण. आणि दर्शन करतानाचा अनुभव एकदम सुंदर होता. ते दृश्य कधीच विसरू नाही शकत मी माझ्या आयुष्यामध्ये. असं दृश्य होतं. चला तर मग आपण थोड्या वेळानं त्या दुसऱ्या बाजूने मंदिराचं दर्शन घेऊया आणि मी तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे पलीकडच्या बाजूने. चला तर मग तोपर्यंत जय श्रीराम, जय जगन्नाथ. मित्रांनो, आपण बघू शकता ही गर्दी. आम्ही मगाशी गेलो तर एवढी गर्दी नव्हती, आता जरा खूप जास्तच गर्दी आहे. आणि मंदिरासाठी राखीव ही CRPF असावी असं मला वाटतं, कारण एवढी गर्दी आहे की तिथे हँडलिंग साठी एवढे हे तर लागणारच, मॅन पॉवर तर लागणारच आहे. बघू शकतो आपण. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवणार आहे मंदिर पूर्ण कसं दिसतंय बाहेर ते. तर आपण बघू शकतो, हे बघा. अरे विक्या, तुला सांगतोय चल तू. हे बघू शकतो आपण, मंदिर एकदम पद्धतशीर असं दिसतंय. खूप सुंदर दिसतंय मंदिर इथनं. हा वेण कळस, बाकी हे सर्व असे कळस. चला तर मग भेटू आपण थोड्या वेळानंतर ना. तोपर्यंत जय श्रीराम, राधे राधे, जय जगन्नाथ महाराज की. फक्त मित्रांनो, एवढ्या गर्दीत एकटाच फिरतोय वाघ. सगळे पोरं रूम वरती वगैरे वगैरे आहेत, आपण एकटाच इकडे फिरतोय. दोघ जण आले होते सोबत, परंतु ती पण आता राहिलेत. तिकडे पुढे फोटो काढत होते, तिकडेच दिसतात, तिकडेच अजून दोघं दिसले मला. तर चला मग त्यांच्यापाशी जातो आणि जरा 4-5 फोटो काढतो वेगळ्या आयफोन मध्ये. बघू शकतो, सुंदर असं चित्रीकरण आहे. हे मला बघूच वाटतंय असं. आणि सकाळचे दर्शन झाले आपलं, ते तर बोलायचंच नाही भाई, एकदम क्वालिटी विषय. चला तर मग भेटू जरा वेळानं. तोपर्यंत जय श्रीराम, जय जगन्नाथ महाराज. आणि आम्ही 5 वाजता सकाळी या लाईनीला होतो. आता हे लोक इथे आहेत. मग असे काही लोक आमची मजा घेत होते, आता आम्ही यांची मजा घेतो असं वाटतंय आम्हाला. पण असं नाहीये ऍक्च्युली. मग आम्ही खूप स्ट्रगल केलेला आहे. सकाळी सकाळी खूप वेळ उभं होतो, त्यांना तरी खूप वेळ उभं नाही राहत आले. जय श्री जगन्नाथ महाराज की. बघू शकतो एकदम, म्हणजे एवढंच भारी वाटतंय ना आज मला. एक माझं स्वप्न होतं इथे येणं आणि ते आज पूर्ण झालंय. काय सांगू शकत नाही मी याच्याबद्दल, निशब्द आहे आता सध्या तरी. एक स्वप्न म्हणतो आपण, ते साक्षात घडणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि गाभाऱ्यामध्ये गेलं तर आपलं असं मन चंचल राहतं, ते मन एकदम स्थिर होऊन जातं गाभाऱ्यामध्ये गेलं, त्यावरतीच नजर टिकून राहते. असं तर हे आहे जगन्नाथपुरी धाम. चला तर मग भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, राधे राधे, जय जगन्नाथ.